नमस्कार। आज एक और पेशेंट का फीडबैक हम शूट करते हैं। इनका फीडबैक लेने के पीछे एक मेन कारण है कि कई लोग जब हम बोलते हैं कि भाई आपको वात है, आपको रोज़ बस्ती करना चाहिए, तो बहुत सारे लोग बोलते हैं अरे कौन ये बस्ती वस्ती क्या होगा, कुछ होता है क्या। तो वो बस्ती क्या क्या बेनिफिट कर सकती है उस बारे में हम बात आज करेंगे। ये मोस्टली मराठी और हिंदी मिक्स फीडबैक देंगे आपको, बट नीचे जो लिखा हुआ है वो इंग्लिश में या हिंदी में पढ़ने मिल जाएगा, तो आप उनका लैंग्वेज समझ पाएंगे। नमस्कार। नमस्कार। क्या नाम है आपका? माझं नाव चंद्रभागा सदाशिव पोमन, कहाँ रहते हो आप? कल्याण। और वय किती आहे? माझं वय 69 आहे। हाँ, मतलब उनका एज 16 है। हां, ठीक है, बोलिए क्या तकलीफ थी आपको जब आप आए थे? माझी तकलीफ अशी होती की मी मई पडली मध्ये होती. आला होता ना, 2 मई 2024? मे 2024. काय त्रास होता? मला ना मी पडली होती, तर पडल्यावर एक डाव्या पाय उजवा पाय पहिला सुजला, नंतर डाव्या पाय चालायला लागली. असं करता करता माझा आजार सुरू होऊन गेला. कधी माझं पोट बिघडायला लागलं ना समजलंच नाही मला. पोटात गॅसेस व्हायला लागले. जवळजवळ 2-3 वर्ष पोटात गॅस औषधं घेतली. कुठे घेतलं औषध? औषध पुण्याला घेतलं, कल्याणला घेतलं, अजून वॉकड हॉस्पिटलला गेली. नंतर मग जास्त दुखायला लागलं ना पायाच्या याने. वॉकडला गेले, त्यांनी सांगितलं ऑपरेशन करायचं. L4 L5 कंप्रेस्ड होतं तुमचं ना? हो. हां. मग नंतर मग इथे आपली मुलांना कळालं आपलं मोबाईलवर की हे सर आहेत या क्लिनिकचा. या क्लिनिकचा पत्ता, तुमचं नाव वगैरे मिश्रा म्हणून असं नाव मुलांनी सांगितलं. जा म्हणता म्हणता 3 महिने गेले. जाऊ मी आली नाही. मग एक दिवस म्हणलं नाही आता ना मग जायचं आहे. मग मी तुमच्याकडे आली आणि 4 दिवस मला बस्ती वगैरे घेतली, ते तूप वगैरे पिली. ते औषध जरा म्हणजे आहे हे, पण औषधाने मला पोट जरा म्हणजे नरम व्हायला लागलं. आता माझ्या पोटात पेट खूप गच्च होतं तुमचं. असं म्हणजे टाईट एकदम शिरा पोटाच्या आतडे ना एकदम टाईट झाले होते माझे. नंतर तूप घेतलं तर काय झालं? तूप घेतल्यानंतर मला काय नाही म्हणजे वाटलं, पण आस्ते आस्ते हलकं पोट व्हायला लागलं. बरोबर. ते भारी व्हायचं ना आतडे पोटातल्या. आणि चालताना मला असा दम लागायचा. पोट फुगल्यामुळं वरती दम लागायचा. त्या दम पण आस्ते कमी झालं. नाही म्हणलं चांगलं आहे बरं का, आपण निश्चयाने तूप हे पिणार आणि ट्रीटमेंट पूर्ण करायची. असं म्हणजे मी आले त्या दिवसापासूनच केलं की बस्ती करणार, तूप पिणार, ज्या औषधं गोळ्या विरेचन केलं होतं विरेचन केलं. जेव्हा तुम्ही आला होता तेव्हा 8 त्रास होता तुम्हाला. मैं एक एक करके पूछता हूँ, है ना? पहला त्रास तुमचा होता कमर बहुत दुखता था, नीचे नहीं बैठ पाते थे. हाँ, वो कैसा है अभी? आता ठीक आहे, चांगलं आहे. कमी झालाय थोडा? भरपूर कमी झालंय. चांगलं नाही, भरपूर कमी झालंय. हाँ. आणि हाथ पैर में आपको मूंगी आती थी बहुत सारा. मुंगी पण बहुत म्हणजे फारच कमी झाली. पायाचं वात बीत फार कमी झाला माझा. तर खूप वात. आणि हे मान खूप गर्दन बहुत हिलती थी अपना. ते पण कमी झालं. हाँ, अभी पहले जब आप आए थे तो ऐसा थोड़ा हिल रहा था. हिलती. अभी हिल रहा था. ठीक है. अभी बीपी कैसा है? बीपी नॉर्मल है एकदम. आणि डायबिटीज होता. हाँ, मल आपको एकदम कड़क होता था ना, पत्थर जैसा. हाँ, पत्थर ठीक जैसा. है. हाँ. कितने लगभग आपने मई से ना, जून जुलाई अगस्त सितंबर अक्टूबर नवंबर 6 महीना अपने को हो गया इलाज करते हुए, राइट? जैसे 1 महिना ना गॅप गेला होता माझा. अच्छा, 1 महीना गैप हुआ था. ठीक. महिने. सो अभी आप लगभग कब से बस्ती घर पे आपको हमने विरेचन किया था, फिर यहाँ पे 8 दिन का बस्ती किया था. जून महिने से. हाँ, और आपको दवा में यष्टि मधु, शतावरी, महावात, अश्वगंधा, हरितकी, पिपली, परिजात, गंधक ऐसे सब दिया था. आपको 13 जुलाई से हमने घर पे बस्ती चालू किया था, है ना? 13 जुलाई से फिर अगस्त सितंबर अक्टूबर नवंबर 3-4 महीने से आप रोज बस्ती ले रहे हो. तो कैसा है बस्ती लेने से, क्या हो रहा अभी? बस्ती लेणे अशी माझे पोटातल्या आतड्याने एकदम कडक झाली होती अशी. मग बस्ती घ्यायला लागली ना तेव्हापासून एकदम नॉर्मल झालं असं. आणि एकदम मऊ आज पोटाच्या आतडे. आणि आता जेवली ना तर मला असं वाटायचं की वरती म्हणजे जळजळ होते. बरोबर. उलटी सारखं व्हायचं. आता बस्ती घेतल्यापासून मी रोज बस्ती घेते आता. पण मला आता उलटी सारखं वगैरे पण होत नाही. जेवायला भूक लागते ना, तर मी कधी कधी आज जेवली ना, आज दुपारी जेवली की उद्या दुपारी जेवायची. बापरे. आता मग संडासला नाही व्हायचं ना, पोटातच राहायचं. पोट गजगज आणि
तोंड खराब व्हायचं, हा पोटणं साफ झाल्यामुळं. हा ते आता काय नाही, एकदम नॉर्मल झालं मला. नॉर्मल लघवी नॉर्मल आहे. लघवी हा लघवी लघवी काहीच त्रास हा. नाही. झोप कशी आहे? नींद पण येते. नींद अच्छे जाते? आता मी कधी 12-1 वाजता झोपायचे. ते हाताला झोप नाही आली का हाताला रुमाल बांधायचे, इकडं ओढणी बांधायची, तर पायाला पण असं पॅक काहीतरी, कधी कधी दोरी पण बांधायची, कधी पडलेलं काय असलं ना नाडी बिडी वगैरे तरी बांधायचे. मला झोपच नाही यायची. तो वो बांधने से थोड़ा अच्छा लगता था? हा नाही म्हणजे आता नाही, तुमच्याकडे यायच्या पहिली बांधायची. हा तर तेव्हा बरा वाटत होता का? बांधलं की तेवढं पुरतं झोप यापुरतं परत चालूच व्हायचं रात्रीचं. ठीक। ये एक टिपिकल लक्षण है जब वात की व्याधियां होंगी। तो वात की जो आयुर्वेद में चिकित्सा है उसमें बहुत सारे बंध बोले हैं, कई सारे टाइप के बंधन चीज़ें बांधने के लिए बोला है। इनको वो पता नहीं था, बट इनको तकलीफ होती थी, इसलिए घर में जो भी रुमाल, जो भी कुछ धागा वागा है, डोरी है, वो लेके वो बांधते थे कि ताकि थोड़ा वात कम हो सके। इतका त्रास होता थोडंच नाही, थोडेसे असे दाबले गेले की थोडेसे बरं वाटत बरं वाटायचं मला. कधी झेंडू बाम लावायची, कधी टायगर बाम लावायची आणि डॉक्टरची औषधं पण घ्यायची. नाही असं व्हायचं. आता पोटच माझं साफ नाही, पोटातच आजार असल्यामुळं हातात ते वात शिरायचा, पायात पण वात शिरायचा. आणि आता तुमची औषधं घेतली ना तर मग वात फार कमी झाला, नाहीच म्हणलं तरी चालत. म्हणजे मी अजिबात बांधलं नाही. आता 3 महिने झाले, 4 महिने म्हणजे कपडा रुमाल अजिबात हाताला बांधला नाही. म्हणजे ते ऑटोमॅटिकच बंद झालं माझं. ते रुमाल वगैरे बांधायचं किंवा हे बांधायचं. आता असं बांधलं, इथं बांधलं तरच झोप यायचं मला. आता तुम्ही डेली बस्ती, आप रोज बस्ती लेते रोज हो, बस्ती. उसमें कुछ त्रास होता है बस्ती लेने में? नाही नाही, कुछ रोज घेते मी घरी बस. खुद से लेते हो या कोई हेल्प करता है? मिस्टर करून आपके मिस्टर आपको मदद करते मदत करते. हैं? मतलब आयुर्वेद से अभी आराम लगता है, अच्छा लगता है? अच्छा लगता है. बरोबर, ठीक। इनका फीडबैक लेने के पीछे, ठीक है, पेशेंट बहुत सारे ठीक होते हैं, हम हर पेशेंट का फीडबैक नहीं लेते। इनका लेने के पीछे एक कारण था कि वो 4-6 महीने से रोज बस्ती घर पे कर रहे हैं। कई पेशेंट को जब हम बोलते हैं कि भाई आपको 3 साल 5 साल रोज बस्ती करना पड़ेगा, तो वो एक वर्ड ये बोलते हैं कि अरे बस्ती कहाँ होगा, कौन करेगा। बट आप याद रखिए कि उनकी एज अभी 69 है, अभी वो खुद से ट्रैवल कर पाते हैं, खुद से सीढ़ी चढ़ पाते। ट्रेन से आते मी. ट्रेन से आप आते हो ना, और ये 2 महला सीढ़ी पहिली नाही मला सीडी, मी तुम्हाला बोलली ना की मला एक पायरी ठेवला का की दुसरा तिथं नेऊन ठेवायचे, तेव्हा मग परत पायला ठेवलेला दुसऱ्या पायरीवर ठेवायची. आता नाही, मी आता शिडी चालत येते आणि उतरताना पण उतरून जाते. तो क्योंकि वो बस्ती कर रहे हैं. हाँ हाँ बोलिए, क्या बोल रहे हैं? म्हणजे पहिलं कसं असं पाठबीट भरून यायची, पाय भरून यायचे, हे खूप भरून यायचे, असं दुखायचे, म्हणजे भरून म्हणजे दुखायचे. आता कमी झाले दुखणं म्हणजे एकदम नॉर्मलचं असं थोडंसं. मला मी आता मोठी आशा केली की मी आता एकदम चांगली होईन, म्हणजे आतूनच मला असं हे उभारी येते की नाही मी चांगली झाली आता. मला खूप म्हणजे योग्य ठिकाणी आले आणि योग्य ठिकाणी मला दवाई मिळाली. हाँ, तो उनका फीडबैक लेने के पीछे यही कारण है कि अगर, मैं ये नहीं बोल रहा हूँ कि आप यहाँ पे आके बस्ती में, आपको कहीं भी तकलीफ है, कुछ भी प्रॉब्लम है, आप उन आयुर्वेदिक डॉक्टर के पास जाइए, अपना प्रॉपर ट्रीटमेंट करिए। और अगर वो डॉक्टर आपको बोलते हैं कि भाई 1 महीना, 6 महीना, 1 साल, 5 साल, कुछ भी, अगर आपकी बीमारी उतनी बड़ी है और बस्ती करना है तो वो कीजिए, वो बस्ती आपको सच में फ़ायदा ही करेगा। इसके लिए इनका फीडबैक लिया था। तर एवढंच नाही, हे माझं डोकं आहे ना, डोक्यातल्या पोटातल्या कसे झालते टाईट, ते डोक्यातल्या पण शिरा आहे ना सर्व टाईट झाले होते. असं केलं की कटकन वाजायचं, असं केलं की कटकन वाजायचं, असं उठले बिटले ना तर इथं मनक्यापासून तर डोक्यापर्यंत तडतड अशी वाजत यायची. आणि हे पोटाचं बस्ती केली ना तेव्हापासून मला खूप आराम लागला. नाही तर मी अशी बिछाना जो असं पडल्या रडायची मी. अरे बाप. त्यांना मी चांगली होणार का, तर खूप डॉक्टर केले. तेव्हा कडं वगैरे त्यांना मोठं हॉस्पिटल ना, तिथं पण गेली होती, त्यांची औषधं वगैरे खाल्ली. मला ऑपरेशन सांगितलं, म्हणलं नको ऑपरेशन, एवढी चालते आता तेवढं पण मला चालायला येईन का नाही येईल. म्हणलं मला आता नाही, ते ऑपरेशन नको, औषधं खाईन, कवर पण खाईन औषध. पण मला लवकरच बरं वाटलं. इथे आली ना तर मला बरं वाटलं, म्हणजे आत्मविश्वास माझा वाढला मोठा. चालेल. आता अजून पण चांगलं वाटेल ना. आता अजून पण मी कशी म्हणते, जर मला सर सांगतील ना आता एवढं, मी सांगेन सरांना हा मला आता बस झालं, तेव्हाच मी बंद करेन, माझं होईन तेव्हा करत राहीन मी. सांगितलंय ना मला. ठीक. हो, मला चालता येत नव्हतं, इथून
तुम्हाला सांगते इथंच आमचं जवळच टॉयलेट आहे. हं. पलंग इथे माझ्याच रूममध्ये बाथरूम आहे आणि अशीच मला तिथपर्यंत खुर्ची घ्यायची नाही तर काठी घसरायची ना, खुर्ची घ्यायची, खुर्ची सरकत जायची. पटकन मला उठता पण येत नव्हतं. हं. आता मी दादर स्टेशनवर इथं चालत आले. कल्याण स्टेशनचं ह्याच्यापासून घर आणि आमचं अंतर आहे. का तर रोज चालायला पाहिजे म्हणून मी चालते तेवढं. आता काय मग टॅक्सी करून येऊ शकते. पण मला सरांना सांगायचं असतं की मी चालत आले. म्हणून मग मी चालत येते चालेल. आणि चालत जाते. आणि घरी पण नियमाने मी चालायला जाते. टेरेसवर जाते नाहीतर खाली जाते. नियमाने चालते. हं. म्हणजे पाहिजे म्हणून असं. बरोबर. ठीक आहे. चलेगा. धन्यवाद चंद्रभागा जी. धन्यवाद.